संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही थे, बहुदुदड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनो. तुका म्हणे अंगे भावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही थे. विठाला 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 पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ते उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, आद्यत्रय जननी देवाची ये. प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा संत महती प्रगट करणारा तीन चरणाचा सर्वांच्या पाठातला अभंग आज या ठिकाणी वैकुंठवासे आदरणीय हरिभक्तीपरायण भगवान भाऊ एडशीकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने वैकुंठवासे रामकृष्ण भाऊ एडशीकर यांच्या आशीर्वादाने आळणीकर फडाच्या माध्यमातून संस्थेच्या परिश्रमाने आयोजित करण्यात आलेला हा सप्ताह
आणि अशा या सप्ताहातली आजची 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. 5वा दिवस आहे ना. 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडं सोपवली आदरणीय हरिभक्ती परायण महादेव महाराज तांबे महाराज, आदरणीय हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर माऊली तांबे, संयोजक मंडळ या सर्वांच्या आपुलकीतून जिव्हाळ्यातून इथं येण्याचा योग मला प्राप्त झाला. आणि अशा या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्यांमध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण मन्मथ महाराज, बहिर्मल महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण तानाजी दादा बेलेराव महाराज, उपस्थित सर्वच महाराज मंडळी, आदरणीय हरिभक्तीपरायण विशाल महाराज, आळणीकर फडाचे सर्वच महाराज, गायक वादक गुणीजन या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महती या पदाचं जे चिंतन वेळेमध्ये पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला 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 विठ्ठला. आजचा हा कार्यक्रम आदरणीय अण्णांच्या फडाच्या व संस्थेच्या माध्यमातून गुरूंच्या पुण्यतिथीचा सोहळा इथं करण्यात येतोय. हे 33वं वर्ष त्यांचं या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचं चालू आहे. 32 वर्ष त्यांनी आळणी गावामध्ये आपल्या वाड्यामध्ये हा सप्ताह संपन्न केला. आत्ताच्या काळात गुरु केल्यानंतर 4-5 वर्षानंतर त्यांना आठवणीत असतं का, हा विचार या प्रवाहामध्ये करावा लागतो. कारण बऱ्या प्रमाणात गुरु केल्यानंतर गुरुपौर्णिमेशिवाय ते चेहरे दिसत नाहीत. ही आता परिस्थिती निर्माण झालेली असताना गुरु गेल्यानंतर सुद्धा 33 वर्ष जवळपास त्यांचा हा उत्सव इथं शिष्यांकडून केला जातोय. यातूनच आपल्याला गुरुनिष्ठा पाहायला मिळते. विठ्ठला 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 विठ्ठला. संप्रदायामध्ये निष्ठेला खूप मोठं मोल आहे. मग ती साधनेची निष्ठा असो, देवाची निष्ठा असो किंवा गुरुची निष्ठा असो. परंतु यामध्ये क्रम जर विचारात घ्यायचा झाला तर पहिल्यांदा गुरुनिष्ठा असायला हवी आहे, तरच पुढचा प्रगतीचा गतिशीलपणा आपल्याला विचारात घेता येणार आहे. आणि म्हणून इथं गुरूंच्या सेवेसाठी हा कार्यक्रम केला जातोय. आणि 33 वर्ष अव्याहतपणे प्राप्त परिस्थितीनुसार हा कार्यक्रम इथं केला जातोय. गुरूंच्या बाबतीतली श्रद्धा, निष्ठा, समर्पण करणं हा एकमेव भाव आहे. आणि म्हणून संत महती पहावी या हेतूने अभंग निवडला. विठ्ठला 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 विठ्ठला. प्रस्तुत अभंगामध्ये संतांची महती मांडलेली आहे. प्रश्न निर्माण होतो, संत महती कुणी मांडावी, संत महती कशी मांडावी, संत महती का मांडावी, संत महती मांडता येते का. वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांची उत्तर म्हणजे आजचं कीर्तन. विठ्ठला 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 विठ्ठला. बघा, आपल्याला या 4 प्रश्नातलं एक प्रश्न जरी विस्तारानं सोडवता आला तरी आजच्या कीर्तनाचा आपल्याला आनंद व्यवस्थित घेता येणार आहे. सगळं चिंतन वेळेत बसतं असं नाही. पण संत महती कुणी मांडावी, अधिकारी
कोणी ऐकावी पात्रता, पात्रतेशिवाय संत महती श्रवण करता येत नाही आणि अधिकाऱ्याशिवाय संत महती सांगता येत नाही. संत महती दुर्लभ आहे का संत भेट दुर्लभ आहे? संत भेट दुर्लभ आहे का संत सेवा दुर्लभ आहे? विठ्ठला विठ्ठला बघा, क्रम जर व्यवस्थित लक्षात आला, संत सेवा दुर्लभ आहे, संत भेट दुर्लभ आहे नव्हे, संत महती कळणं दुर्लभ आहे. संत महती सांगणं आणि संत महती ऐकणं यामध्ये फरक आहे. आम्हाला सगळ्याला संत महती ऐकण्याचा तरी अधिकार आहे का, इथं प्रश्नचिन्ह देऊ. सांगण्याचा नाही यात वादच नाही. आम्हाला संत महती सांगण्याचा अधिकार नाही यात नवल नाही, पण संत महती ऐकण्याची तरी पात्रता आहे का? कारण संत कळणं हे महतीवर अवलंबून आहे. संत कळले तरच त्यांचा मिळालेला संग संगती व्यवस्थितरित्या फलीभूत होते. विठ्ठला काही जण म्हणतील महती 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 शब्दाचा अर्थ काय? त्यांचं श्रेष्ठत्व कळणं म्हणजे महती कळणं. काही ठिकाणी याला महिमान म्हटलं, काही ठिकाणी महती म्हटलं. प्रत्येकाने आपापले शब्द बदलले असतील, पण त्यांची श्रेष्ठता लक्षात घ्यावी लागते. यामध्ये त्यांची अंतरंगाची श्रेष्ठता लक्षात घ्यावी का बाह्य कर्माची श्रेष्ठता लक्षात घ्यावी? विठ्ठला काही जण म्हणतील अंतरंगावरूनच बाह्य कर्म घडतं ना. बाह्य कर्म जर अंतरंगावर अवलंबून असेल तर हा वेगळा प्रकार का निर्माण केला? संत कर्म जे करतात त्यामध्ये अंतरावस्थेचा संबंध येत नाही का? पण संत कर्म करतात ते सगळंच स्वतःच्या स्वभावाप्रमाणे आणि अवस्थेतून करतात असं नाही. बहुतांश संतांना तुम्हा आम्हासारखं वागावं लागतं. बघा, याचा विचार मांडत असताना महाराजांनी दृष्टांताने लक्षण मांडलं. अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी अर्भकाचे
महाराजांनी दृष्टांताने लक्षणा मांडली. संत महात्मे कर्म करत असताना कसं करतात? पंथे हाती धरिली पाठी अर्भकाचे साठे, पंथे हाते धरिली पाठी. हा झाला दृष्टांत, पण यातला सिद्धांत आहे तैसे संत जगी क्रिया. ते क्रिया करतात. मग क्रिया करतात का क्रिया दाखवतात? क्रिया करणं आणि क्रिया दाखवणं फरक आहे. माफी मागून बोलतो. परमार्थ करणं परमार्थ विठ्ठल विठ्ठल संतांना बहुतांश समाजाप्रमाणे कर्म करावं लागतं. कर्म करण्याची त्यांची त्यावेळेला इच्छा असेल नसेल, पण ते कर्म त्यांना करावं लागतं. त्याला कारण यद्यदाचरती श्रेष्ठ हा, या न्यायानं एथ वडील जे जे, या न्यायानं त्यांना कर्म करावं लागतं. हे बाह्य आहे. अंतर आणि बाह्य, महती अंतर अवस्थेला पाहून का बाह्य कर्माला पाहून? विठाल विठाल कारण संतांच्या अंतर अवस्थेचा विचार मांडत असताना ज्ञानोबराय सांगतात, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, एर माणूस पणबांब लौकिक भागो. ज्ञानोबराय सांगतात, चालतं बोलतं ज्ञानाचं बिंब म्हणजे संत आहे. आता यात एक बारकावा मांडतो. चालतं बोलतं ज्ञानाचं बिंब म्हणजे संत का गुरु? विठ्ठल 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 विठ्ठल. कारण गुरु आणि ज्ञान यांचा अविनाभाव संबंध शास्त्रानं मांडलाय. तोच विचार 18व्या अध्यायात ज्ञानोबराय सांगतात, गुरु तेत ज्ञान आणि आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. हाच विचार तिथं या रूपानं मांडला. गुरु आणि ज्ञान. तसं संत आणि ज्ञान असं नव्हे, संत आणि ज्ञानासहित भक्ती आहे. संतांच्या बरोबर भक्तीचा विचार पाहावा लागतो. याचा अर्थ गुरूंजवळ भक्ती नाही असं नव्हे, पण प्राधान्यानं काय विचारात घेतलं जातं? ज्ञान विचारात घेतलं जातं. बघा, गायक मंडळींकडनं गायनाची अपेक्षा ठेवावी का वादनाची? वादकांकडून वादनाची अपेक्षा ठेवावी का गायनाची? कीर्तनकारांकडून चिंतनाची अपेक्षा ठेवावी का चालीची? त्याचं ते श्रेष्ठत्व विचारात घेतलं जातं. बघा, कीर्तनातून चिंतन ऐकायला मिळालं पाहिजे. तसा ज्ञान आणि गुरूंचा संबंध आपल्याला विचारात घेता येतो. ठीक आहे, माझं चिंतन चालू आहे. संतांचं अंतरंग विचारात घेतलं जातं. संतांची अंतर अवस्था. मागे एकदा मी एक विचार मांडलाय. ज्ञानोबरायांनीच सांगितलंय चांगदेव 65 मध्ये. मला चांगदेव महाराजांना 65 ओव्या सांगण्यासाठी, या 65 ओव्या लिहिण्यासाठी मूळ अवस्थेतनं खाली यावं लागलं. असं कोण म्हणतंय? ज्ञानोबराय म्हणतात. मग ज्ञानोबरायांची मूळ अवस्था काय? ज्ञानोबरायांची मूळ अवस्था काय? अहो, चांगदेव 65 कळायला जड आहे. का जड आहे? आपण एका कीर्तनात किती वेळा मांडी बदलतो?
पहिल्यांदा विचारावं लागणार आहे की बदलतोय का? आपण किती वेळा आसन बदलतो? 84 आसनं 3 वेळा एका कीर्तनात होतात. आपल्याला चांगदेव 65 कशी लक्षात यावी? चांगदेव 65 म्हणजे योगाच्या माध्यमातून मांडलेला विचार, सिद्धांत, ज्ञान, दिशा. या चांगदेव 65 मध्ये ज्ञानोबा सांगतात की मला मूळ अवस्थेतनं खाली यावं लागलं. मग त्यांची मूळ अवस्था काय? आता शास्त्राचा विचार केला तर शास्त्र सांगतं कोणत्या संतांची मूळ अवस्था शब्दानं वाणीनं वर्णन करता. शास्त्रानं त्याला अनिर्वचनीय असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून या वेळेला आम्ही काय करावं हा विचार महाराज मांडतायत. काय वानू आता न पुरे ही वाणी. इथं अनिर्वचनीयता मांडली. वाणी अपुरी पडतीये, शब्द तिथपर्यंत पोहोचत नाहीत. मग आम्ही वर्णन करायचं नाही का? तिथं आपलं कर्तव्य एकच आहे, मस्तक चरणी. आता अनिर्वचनीयता देव महतीसाठी आहे का संत महतीसाठी? विठ्ठल 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 संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही थे. जगद्गुरु तुकोबा यांच्या या अभंगाच्या अनुषंगाने संत महतीचं आपण चिंतन करत होतो. बघा, ज्ञानामध्ये पारंगत झालो याचा अर्थ संत महती कळेल असं नव्हे. संत महती का कळत नाही? संत अवस्था आणि संत स्वभाव, संत कर्म. संत महात्मे नेहमी भक्ती करतात, भजन करतात, म्हणून एका विशिष्ट अवस्थेला पोहोचलेले असतात. बघा, त्या भक्तीचा निर्देश करत असताना महाराजांनी एके ठिकाणी चिंतन मांडलंय. भक्ती प्रेम सुखने नवे आने, भक्ती प्रेम सुखने नवे आने, नवे आने भक्ती प्रेम सुखने नवे आने, भक्ती प्रेम सुखने नवे आनी. भक्ती प्रेम सुखने नवे आनी का. भक्ती प्रेम सुखने नवे आने का. भक्ती प्रेम सुखने नवे आने का. पंडित वाचका ज्ञानियाशे, पंडित वाचका ज्ञानियाशे, पंडित वाचका ज्ञानियाशे, आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त. पंडित वाचका ज्ञानियाशे, पंडित वाचका ज्ञानियाशे, पंडित वाचका ज्ञानियाशे, आत्मनिष्ठ झाले जीवन मुक्त, आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त. भक्ती प्रेम सुखने नवे आने का. पंडित वाचका ज्ञानियाशे,
भक्ती प्रेम सुख नेनवे अनिका. अनिकाची यादी दिली उत्तरार्धात. पंडित वाचका ज्ञानियासी अनिका भक्ती प्रेम सुख नेनवे. महाराजांनी लक्षण मांडलं, हे सुख कळत नाही. नेनवे म्हणजे कळत नाही. कुणाला? पंडित स्वल्पविराम, वाचक स्वल्पविराम, ज्ञानी. आता इथं वाचक कोणाला म्हणावं? ज्याचं वाचन जास्त झालंय, किंवा आपल्याकडे रामायणाला वाचक आणि बसलेले असतात बघा, दोघ जण सूचक, दोघं असतात. चला असो द्या, ठीक आहे. वाचक असो, पंडित असो, ज्ञानी असो, भक्ती सुख संत महती कळत नाही. याला थोडं पूरक चिंतन मांडतो. कृष्ण परमात्म्याने अर्जुनाचा असा शाब्दिकपणा भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात उघड केला. 2रा अध्याय 11वा श्लोक. कृष्ण परमात्मा अर्जुनाच्या बाबतीत बोलतायत. तू पंडितासारखं बोलतोय, बोलणं पंडितासारखं आहे, पण तुझा शोक करणं सामान्यासारखं आहे. असोचानन्व सोचस्व प्रज्ञावादाच भाषसे गतासु न गतासुच नानुशोचन्ते पंडिता. कृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतायत, तुझं बोलणं पंडितासारखं आहे. आपण पण काही वेळेला इतका मोठा सिद्धांत मांडतो, विचार मांडतो, कुठं गप्पा मारत असताना सगळ्याला वाटतं किती ज्ञान आहे, हो किती ज्ञान आहे. पण हे सगळं ज्ञान शाब्दिक आहे, फक्त बोलण्यात आहे, कृतीत नाही. आणि म्हणून आपल्याकडं एक चिंतन येतं बघा, बोले तैसा त्याची वंदावी पाऊल. म्हणजे जो बोलतो तसा वागत असेल तर. बोलणं आणि आचरण याचा संबंध समाज विचारात घेतो. ज्याचं फक्त बोलणं आहे त्याला शाब्दिक सुद्धा म्हटलं जातं. कारण महाराजांनी एके ठिकाणी कवित्व करणाऱ्याला संत म्हणू नका असं म्हटलंय. महाराजांचं असं प्रमाण आहे, नवती ते संत करिता कवित्व संतांचे ते आप्त नवती संत. हा महाराजांचा अभंग आहे. महाराज सांगता, जो कवित्व करतो, अस्खलित कीर्तन करतो, तो संत होऊ शकत नाही. कीर्तनकार होईल, वक्ता होईल, शाब्दिक होईल, पण शाब्दिकाचे काम नाही थे. हा शाब्दिक शब्दाच्या संग्रहानं युक्त असेल. म्हणून दृष्टांत दिला, बहो दुधड जरी झाली म्हैस गाय. आता गाय भरपूर दूध देणारी आहे म्हणून तिला कामधेनू म्हणत. बघा, कामधेनू हा गायीमधलाच एक महत्वाचा प्रकार आहे. कामधेनू हे उदाहरण पौराणिक आहे. कारण आपण आता कुठंच कामधेनू गाय पाहात. जर आम्हाला विचारलं कोणी, महाराज ही कामधेनू कुठे आहे, आम्ही सांगणार स्वर्गात आहे. तुम्ही पाहिली आहे का? नाही. मग कसं सांगता? अभंगातनं सांगतो आम्ही, ग्रंथाचा आधार घेऊन सांगतो, पुराणाचा आधार घेऊन, चरित्राचा आधार घेऊन. कामधेनू कोणाकडं होती, तिच्यासाठी काय काय झालं, मोठं चरित्र, जमदग्नी ऋषींच्या माध्यमातलं चरित्र आपण पाहतो. चला जाऊ द्या. मला एक विचार मांडायचा होता की स्वर्गात एक कामधेनू आहे का अनेक?
मग एक खाली पाठवायला काय अडचण आहे? वयाच्या 80व्या वर्षी तरी नंबर लागेल का नाही रांग लावली तर. पण कामधेनू आता इथं गाय रूपानं कामधेनू नाही. आपल्याला संत किंवा देव कामधेनूच आहेत असं उपमा देऊन वर्णन केलंय. कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडे हे रूपच दुसऱ्या चरणातला उत्तर अर्ध आहे. महाराज सांगतात आपल्याला की पंढरपूर आवडते, पांडुरंग परमात्मा आवडतो, चंद्रभागा आवडते. का? ते कामधेनू आहेत म्हणून. आमची कामना पूर्ण करणारे आहेत. याच्या जास्त स्पष्टीकरणात जाणार नाही कारण 20 मिनिटं शिल्लक आहेत आणि त्यामुळं पुढची 2 चरणं पूर्ण करून सेवा वेळेत पूर्ण करायची आहे. बसलेल्याला वाटणार आहे वाढवावं. बसलेल्यांना काय वाटणार आहे? कीर्तन वाढवावं. पण लहान महाराजांना जर विचारलं तर त्यांना काय वाटणार आहे? लवकर चला ठीक आहे. आपण चिंतन करतोय की जास्त दूध द्यायला लागली म्हणून तिला कामधेनू म्हणत नाही. तसं शब्दसंग्रह मोठा आहे, वाचिक आहे, पंडित आहे, बुद्धिवान आहे म्हणून त्याला संत महती कळेल असं नाही. मग आता त्याची काही उदाहरणं पाहता येतील का? कुणाकुणाला संत महती कळली नाही? बघा, चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले पण त्यांना ज्ञानोबराय मुक्ताई माता कळली नाही. 1400 वर्ष जगून सुद्धा जर संत कळत नसतील, पत्र कसं लिहावं लक्षात आलं नाही, पत्र लिहिण्याची सुद्धा पात्रता नाही, तर त्यांची महती कळण्याची पात्रता असेल का? विडाला मग कळेल कोणाला? तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान. महाराजांनी लक्षणं सांगितली. आपण त्या अवस्थेला गेल्याशिवाय आपल्याला संत महती कळत नाही. बघा, त्या अवस्थेला जावं लागतं. म्हणून महाराजांचं एक प्रमाण मांडतो, भक्ताचा महिमा भक्ताचे जाणते, दुर्लभ त्यागते अनेकाशे. भक्ताची महती दुसऱ्याला कळत नाही. बघा, महती कळली असती तर तुकोबारायांचे अभंग दगड बांधून इंद्रायणीत बुडवले नसते. कुणी बुडवायला सांगितले? त्या काळातल्या त्या विभागाच्या धर्माचार्यांनी बुडवायला सांगितले. बुद्धिवान शाब्दिक ज्ञानी अशा रामेश्वर भट्टांनी बुडवायला सांगितले. रामेश्वर भट्टांच्या बाबतीमध्ये असा विचार मांडला जातो, वेद मुखोद्गत होते, सहज मुखोद्गत नव्हते, पाठीमागून मुखोद्गत होते. आता मगाशी आमच्या मन्मथ महाराजांनी अण्णांबरोबर बोलताना एका व्यक्तीचं नाव सांगितलं. ती बसून प्रमाण द्यायचे किंवा त्यांच्या समोर प्रमाण आलं की प्रमाण द्यायचे. मग प्रमाण विचारताना आदरणीय माऊली दादांनी त्यांना उलट विचारलं तरी दिलं का? तेवढं पाठांतर लागतं. मी आमच्या संस्थेमध्ये मुलांकडून श्लोक असेच विचारायचो. 15वा अध्याय 15व्या अध्यायातला 10वा श्लोक सांगा. सगळ्यांनी उत्तर दिलं की पुढं उत्तरार्धच विचारायचा. म्हणजे त्यांना आपण आणखीन कमी अभ्यास केला पाहिजे हे जाणवून द्यायचं, हा त्यामागचा हेतू असतो. फक्त त्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करावा, पाठांतर करावं, सेवा करावी, साधना करावी, ही त्या पाठीमागची धारणा आहे. रामेश्वर भट्ट हे वेदामध्ये पारंगत असलेले, पण त्यांनी तुकोबारायांचे अभंग बुडवायला सांगितले कारण तुकोबाराय कळले नाही. त्याच रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांची
शरणंगती स्वीकारली, तुकोबरायांच्या सेवेमध्ये आले आणि मग ते रामेश्वर भट्ट वर्णन करतात. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. महती कळण्या अगोदरचंही चरित्र मी मांडलं आणि महती कळल्या नंतरच सुद्धा. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझ्या. हे त्यांनीच वर्णन केलंय. ज्यांनी सुरुवातीला विरोधात बाक वाजवलाय त्यांनीच पुन्हा त्यांचा गौरव केलाय. हे कधी संत महती कळली नव्हती त्यावेळेला विरोधात बाक वाजवला, पण संगतीत आल्यानंतर तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. त्या स्थितीला पोहोचल्यानंतर तेच रामेश्वर भट्ट सांगतायत की हे तुकोबाराय ब्रह्माच्या तुलनेत आहेत. खर तर ब्रह्म सुद्धा तुकोबारायांच्या तुलनेत उन्हा पडतो, कमी पडतो. कारण तुकोबाराय स्वतः सांगतात अनुरेनिया थोकडा तुका आकाशायो. ब्रह्माचं फक्त वर्णन करताना व्यापकत्वाने वर्णन केलं जातं. आत्मा वेगळा शब्द आहे, ब्रह्म वेगळा शब्द आहे. स्थिती एकच आहे. एका स्थितीचं वर्णन आत्मा, त्या स्थितीचं वर्णन ब्रह्म आहे. पण ब्रह्म शब्द हा कधी वापरला जातो? व्यापकत्वाच्या वेळेला. मग तुकोबाराय आकाशा एवढे आहेत का अनुरेणू एवढे आहेत? म्हणजेच रामेश्वर भट्टांनी वर्णन एका अंगाचंच केलंय. रामेश्वर भट्टांना तरी सुद्धा तुकाराम महाराज परिपूर्ण कळले असं म्हणता येत नाहीत. पण कळायचे असतील तर तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. तसं आदरणीय भगवान भाऊंच्या सेवेला राहून आदरणीय अण्णांनी आपली सेवा केली. भाऊंच्या जवळ राहून सगळा परमार्थाचा प्रवास केला. आणि म्हणून गुरु काय आहेत, गुरूंचा अधिकार काय आहे, गुरुची अवस्था काय आहे, हे सगळं त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्या असताना सुद्धा सेवा केली. ते गेल्यानंतर त्यांचं स्मरण करून त्यांच्या निमित्ताने सप्ताहाच्या माध्यमातून आपल्या सगळ्याला एकत्रित करून हा गुरु सेवेचा सोहळा त्यांनी इथं आयोजित केला. यथामती मला जे चिंतन मांडता आलं म्हणण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर माऊली.